सांगोल्यातील कथित विद्यार्थिनी छेडछाड प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय। कारण ज्यांच्यावर छेडछाडीचा आरोप झाला त्या प्राचार्य दिलीप खडतरेंनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं। आज त्यांनी पंढरपुरातल्या स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीवरनं उडी घेतली। आत्महत्येपूर्वी दिलीप खडतरे यांनी 3 पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यात आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान छेडछाडीचा आरोप करणाऱ्या मुलींची चौकशी करण्याची मागणी खडतरे यांच्या पत्नीने केली आहे। तर खडतरे यांच्या मृत्यूला शिवसेनेचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप खडतरे यांच्या भावानं केला। आज या संदर्भात शिवसेनेच्या 9 पदाधिकाऱ्यांवरती गुन्हेही दाखल झालेत। सांगोल्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल या महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या दिलीप खडतरेंवर काल विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता। याची माहिती मिळताच युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी खडतरेंच्या चेहऱ्याला काळं फासण्याचाही प्रयत्न केला। मात्र आज त्यांनी आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळते आहे। मला फक्त आवाज आला आई ग म्हणलेला आणि डायरेक्ट खाली होते। किती वाजता? 9:20 ते 25 दरम्यान। 9:20 ते 25 दरम्यान। तुम्ही कुठे होता? मी त्या तिथं होतो। तुम्ही पळत आला तिथे? हां। मग त्याला कोणाही मग 3 दवाखान्यात नेले? ते मिसाळ सर वगैरे होते, सगळे गाडी बोलवली, सरांना सांगितलं पहिल्यांदा, मेजरने पण सरांना सांगितलं, बरं दवाखान्यात नेलं। बरं, त्यावेळी काय शुद्धीत होते का ते? काय हालचाल करत होते, थोडं हालचाल करत होते आणि तिथनं दवाखान्यात नेलं। काय रक्त बिक्त डोक्यात? नाही काय सुद्धा नाही। त्या मुलींचंच कॅरेक्टर हे होतं ना। बरं मुली जागा होत्या त्यांचे लेखी पण लिहून घेतलेल्या शाळेमध्ये। बरं मुलींचा पण खूप त्रास होता त्या बरं शाळेत होतं, सगळं वातावरणच तसं होतं, सर्वांना माहित आहे ते मुलींची केस कशी व्हायलाच पाहिजे ना, काय आहे तो न्याय मिळालाच पाहिजे आणि छडा लावलाच पाहिजे, जो कोणी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे। आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये प्राचार्य खडतरेंनी काय म्हटलेलं होतं तेही जाणून घेऊया। प्राचार्य खडतरे यांनी असं लिहिलेलं आहे आपल्या पत्रामध्ये की मी पदावर असल्यापासून तणावामध्ये होतो। काही सनातनी शक्ती मला धमकावत होत्या, मी कुणास सांगत नव्हतो। मला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याची भाषा बोलली जात होती। माझ्यावर दबाव आणून काही जण आपला हेतू साध्य करत होते। मी शाळेला शिस्त लावतो, काही जणांसाठी अडथळा ठरत होतो। यासाठी काहीही करून मी कशात सापडतो का याचा प्रयत्न करत होते। परीक्षा गॅदरिंग आणि इतर कार्यक्रमात माझी शिस्त असायची, याचा मला खूप त्रास व्हायचा। स्टाफ चांगला आहे, संस्थेच्या हितासाठी चांगल्या गोष्टी करतात, हे सुद्धा काही जणांना खटकतं। आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या विचारांवरती हा हल्ला आहे। मला मारहाण झाली, सहन होत नाही। माझ्या माघारी माझा आत्मा सतत चांगल्या गोष्टींसाठी साथ देत राहील। सांगोल्यातल्या काही विषारी प्रवृत्तींना चांगल्या लोकांना जगू द्यायचं नाहीये। माझा लक्ष्मणराव ढोबे करू, कॉम्रेड पानसरे करू, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर करण्यासाठी माझ्यावर दबाव आणून कुटुंबियांसाठी माझ्याकडनं काही गोष्टी घडवून आणल्या। पुढे ते असंही म्हणतात आपल्या पत्रामध्ये की मी कोणतीही चूक केलेली नाही, माझा शिस्तप्रियपणा आणि प्रामाणिकपणा नडला। मी शाळेचा चहा आणि फोन सुद्धा कधी वापरला नाही। आज मला जिवंत जाळलं असतं। काही तरुणांनी आणि शिक्षकांनी मला वाचवलं, पण आता सहन होत नाही। पोलिसांनी माझ्या मारेकऱ्यांच्या मागचं षडयंत्र शोधावं। माझ्या मुलाच्या जीवितासही धोका आहे। मी आत्महत्या करतोय, यात शाळा, संस्था, कुटुंब, स्नेही, मित्र या कुणाचाही दोष नाही। मला माफ करा, मी सोडून जातोय।